दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सहयोग सोसायटी व इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मधुजी क्लबच्या मैदानामध्ये मोठे ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी भरवण्यात येत आहे। याची माहिती डॉक्टर बाळासाहेब कांबळे हे देत आहेत। सर काय सांगा? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। त्यामध्ये सहयोग सोशल फाउंडेशन व इतर सर्व सामाजिक संस्थेच्या वतीनं हा महा डोनेशनचा कॅम्प आयोजित केला जातो। हा कॅम्प बेसिकली ऑर्गनाईज करण्याचा एक हेतू आहे की आपल्या या फलटण नगरीमध्ये आणि फलटण तालुक्यामध्ये रक्ताचा तुटवडा भरपूर आहे। त्यासाठी आम्ही ह्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये 2 कॅम्पचं आयोजन करत असतो। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तसे फलटणमध्ये 7 ते 8 प्रकारचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केला जातो। पण त्यामध्ये मधुजी क्लबच्या ग्राउंडवरती सहयोग सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेला जो कॅम्प आहे त्या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद हा दरवर्षी दिला जातो, पब्लिककडून दिला जातो। साधारणपणे हा आमचं 5वं वर्ष आहे आणि या 5 वर्षामध्ये साधारण 1000पर्यंत हा काउंट आतापर्यंत गेलेला आहे आणि मुलं या कॅम्पमध्ये अगदी उत्साहाने येतात आणि हिरिरीनं भाग घेऊन आपलं ब्लड डोनेशनचं काम करीत असतात। धन्यवाद। फलटण तालुक्यातील सर्वात मोठा हा ब्लड डोनेट कॅम्प आहे। यासारखं कुठेही डोनेट कॅम्प तालुक्यामध्ये इतर ठिकाणी भरवण्यात येत नाही आणि जवळजवळ 1000 ब्लड डोनेट होतं। अगदी बरोबर। दरवर्षी 1000 डोनर आमच्याकडे येत असतात आणि आम्ही काय करतो, ज्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्यांना जे सर्टिफिकेट दिलं जातं आणि जर समजा त्यांच्या पै पाहुणे हितचिंतन नातेवाईक इष्टमित्र यांना जर पुन्हा ब्लडची कमतरता भासली तर आम्ही त्यांना अक्षय ब्लड बँकेच्या माध्यमातून अगदी फुकट एक बॅग दिली जाते आणि त्या लोकांचा प्राण वाचवला जातो, ज्यांना आवश्यक आहे त्यांचा प्राण वाचवला जातो। मधुजी कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर इंगळे सर आहेत। नमस्कार। नमस्कार नमस्कार बोला सर। साधारणपणे आपल्या फलटणमध्ये ब्लड बँक नव्हती। 1992 साली फलटण मेडिकल फाउंडेशननी आपली ब्लड बँक स्थापन केली आणि त्या ब्लड बँक स्थापन झाल्यापासून दरवर्षी मुजोजी कॉलेजवर 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या 3 दिवशी आपण रक्तदान शिबिर दरवर्षी फलटण ब्लड बँकेच्या वतीनं आयोजित करत होतो। परंतु काळ बदलत गेला, रक्ताची गरज वाढत गेली, रस्त्यावरच्या अपघातांची संख्या वाढली आणि त्यामुळं सातत्यानं इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो आणीबाणीची परिस्थिती ही प्रत्येकच दवाखान्यामध्ये होते। अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि त्यामुळं अशा प्रसंगी जीवदान म्हणून आपण हे रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि या रक्तदानाच्या माध्यमातून हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं महान कार्य हे साधारणपणे 92 पासून आम्ही करतो आहे आणि इथून पुढेही हे चालत राहील। सहयोग फाउंडेशन गेली 5 वर्षे हे रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे। पहिल्या वर्षी साधारणपणे 800च्या पार आकडा गेला होता आणि गेल्या वर्षी तरी 1000च्या पार गेला आणि यावर्षी कदाचित 1100च्या पार जाईल याची आम्हाला खात्री आहे। कारण लोकांना आता कळायला लागलेलं आहे की रक्तदान केल्यानं आपल्या शरीरातलं रक्त परत वाढतं, कमी होत नाही आहे आणि हा जो मेसेज आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दिला जातो। सार्वजनिक ठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्याचं कारण हेच आहे की सगळ्या लोकांना ते कळावं पण रक्तदान केल्यानंतर कोणाला काही त्रास होत नाही आणि सगळ्यांच्या समक्ष झालं, लोकांनी पाहिलं की मग पुढच्या वर्षी ते रक्तदान करायला उद्युक्त होतात। त्यासाठी सहयोग फाउंडेशन आणि सहभागी संस्थांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि फलटणकरांच्या वतीनं जाहीर अभिनंदन करतो। धन्यवाद। निश्चितच या उपक्रमाचे कौतुक करण्यासारखा हा उपक्रम या ठिकाणी सहयोग सोसायटी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येत आहे। या ठिकाणी पाहू शकता भव्य असं मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि ब्लड डोनर या ठिकाणी आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी ब्लड डोनेट होत असतं आणि हे 5वं वर्ष आहे। दरवर्षी या ठिकाणी हजारो डोनर या ठिकाणी ब्लड डोनेट करत असतात। लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण।